उन्हाळ्यात या झाडाच्या बिया तुम्ही नक्कीच बघितल्या असतील. तर हे आहे इंडियन एल्म. याला आम्ही पापडीचं झाड असं म्हणतो. याला चिलबिल किंवा वावळा असं सुद्धा म्हणतात. आता ही छोटीशी बी बघा, याच्या मध्यभागी आहे ती या झाडाची बी आहे आणि बाजूनी फुलपाखराच्या पंखांसारखं आहे. ते फक्त एक माध्यम आहे. याद्वारे ही बी अत्यंत दूर जाऊन रानात पसरते आणि त्यापासून नवीन झाड उगवतं. प्रत्येक झाडाचा बीजप्रसार कसा व्हावा याचा निसर्गाने विचार केलेला असतो. तर या झाडाचा असा होतो. हे बघा, हे झाड खूप उंच वाढतं आणि उष्ण हवामान व दुष्काळातही तग धरून राहतं. हे दाट सावली तर देतच, पण अनेक पक्ष्यांना आश्रयसुद्धा देतं. इथे आता या पापड्या आहेत. या आम्ही लहानपणी खूप खायचो. खूप आत्ताच मामाने पापड्या पाडल्यात. आता ही जी पापडी आहे त्याच्या मध्यभागी बी आहे, ती काढायची आणि त्याच्यामध्ये ही बी असते ती खायची. पापडीच्या बिया आहेत ज्या खाल्ल्यावर एकदम बदामासारख्या लागतात. तर या पापडीच्या बिया मी काढून घेतल्यात. आता मामा आणि मी खातोय. एकदम छोटीशी बी आहे आणि ती बदामासारखी लागते ना एकदम. बाय कर ना, बाय.